स्टार्ट करते हैं आपण ionic equilibrium. So this topic is compulsory for 4 marks and with option 6 marks. So first, what is ionic equilibrium, or you can say this is the ionic equilibrium. So this is one type of equilibrium. So this is actually the balance. म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये आपण काय म्हणू शकतो, this is the balance or this is the equilibrium takes place between the ions. That means any substance when it dissociates in aqueous solution, it produces ions. So in that solution there are some unionized molecules also present. In some solutions there are ionized molecules which produces ions, and there are some unionized molecules are present. So ionic equilibrium or ionic equilibrium, this is the equilibrium which is observed, or this equilibrium is between the ions and unionized molecules in solution. So this is the equilibrium between ions and unionized molecules. So this equilibrium is called as a ionic equilibrium. Okay, so this is the definition. So for this purpose, to study this ionic equilibrium, we first know the primary different terms. आता आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या टर्म्स प्रायमरी बघणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे की टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. तुम्हाला आठवत असेल, सो इलेक्ट्रोलाइट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाइट्स. सो इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, आता ही जनरल डेफिनेशन आहे, तुम्हाला बऱ्याच वेळेला तुम्ही शिकलेला. सो इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, सो इलेक्ट्रोलाइट्स दीज आर द सबस्टन्सेस which conduct the electric current. ही एक प्रकारची डेफिनेशन किंवा ह्याचं मीनिंग. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, which can carry the electric current. किंवा इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय म्हणायचं, सो it is the substance which give rise to ions. It is the substance which give rise to ions म्हणजे काय, which produces ions when dissolved in aqueous solution. ओके, आता याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. सोप्यात सोपं एक्झाम्पल बघा, HCl. सो दिस इज द सबस्टन्स इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे आपण काय केलं, हे वॉटर मध्ये डिझॉल्व केलं, देन इट प्रोड्युसेस आयन्स. दॅट मीन्स H+ and Cl- ions produced by this substance, and that is why this substance is called as electrolyte. And due to formation of these ions, this substance can carry the electric current. So there are two different definitions. त्यापैकी आपण कुठली डेफिनेशन सध्या बघायची आहे, घेतलेली आहे. सो सबस्टन्स, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द सबस्टन्स which give rise to ions, or the substance which produces ions when dissolved in aqueous solution or when dissolved in water. So this is the electrolyte. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, हे झालं इलेक्ट्रोलाइट. आता इथे लिहूयात आपण इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काय बघायचं आहे, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. मग आता तुम्हाला लक्षात आलंच असेल टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. एक तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा वीक इलेक्ट्रोलाइट. दोन आपण टाइप बऱ्याच वेळेला आपण ते टाइप्स बघितलेले आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. आता ॲक्च्युअल आयडियल डेफिनेशन काय आहे, डोळ्यासमोर तुम्ही दोन एक्झाम्पल सांगा. सो फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण बघितलं HCl, ऑर्गॅनिक ॲसिड, HCl इनऑर्गॅनिक ॲसिड आहे, मिनरल ॲसिड आहे. आणखी आपला CH3COOH, दिस इज द ऑर्गॅनिक ॲसिड. हे फॉर एक्झाम्पल म्हणून घ्या. सो फर्स्ट टाइप काय मी म्हणलेलं आहे, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा अर्थ काय, सो these are the electrolytes, strong electrolytes. That means these are the electrolytes which undergo 100% ionization, which dissociates completely, which dissociates
its 100% ionization take place and forms ions. म्हणजे त्यांचं काय होतं 100% आयोनायझेशन होतं. दॅट मीन्स आता फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसिस, हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. त्याच्यानंतर HNO3 नायट्रिक ऍसिड, दिस इज ऑल्सो द स्ट्रॉंग ऍसिड. देन स्ट्रॉंग बेस NaOH, KOH, these are the strong bases. and the salts. सॉल्ट्स म्हणजे कुठले आता मग आपण बघितलेलं आहे. सॉल्ट म्हणजे काय, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, कॉपर सल्फेट, दीज आर द सॉल्ट्स. तर हे सॉल्ट्स त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसेस व्हेन dissolved in water they undergo complete ionization and that is why these are called as a strong electrolytes. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल ह्याचे आपण 100 मॉलिक्युल्स घेतले, 100 molecules of HCl घेतला तर आपल्याला काय मिळणार, 100 molecules of HCl undergo ionization आणि त्याच्यापासून आपल्याला H+ आणि Cl- आयन्स मिळणार. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. दुसरा टाइप काय आहे, वीक इलेक्ट्रोलाइट्स. आता बघा वीक इलेक्ट्रोलाइट मधले ह्या वीक ऍसिड्स अँड वीक बेसिस. मग त्यापैकी आपण हे ऑर्गॅनिक ऍसिड घेतलेलं आहे, वीक ऍसिड घेतलेलं आहे. सो दिस इज द ऍस्टिक ऍसिड. ऍस्टिक ऍसिड व्हेन आयोनायझेस, ह्याचं आयोनायझेशन ज्या वेळेस होईल आपल्याला असं डबल एरो लिहायला लागतो. when it ionizes it produces CH3CO- and plus H+. that means it ionizes but not completely ionized. जर समजा याच्यापैकी आपण 100 मॉलिक्युल्स घेतले तर याच्यामध्ये 50% कधी कधी 80% काय होईल, त्याच्यामध्ये काय होईल, आयोनायझेशन होईल. सो वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द इलेक्ट्रोलाइट्स विच आयोनायझेस ऑर डिसोसिएट्स टू स्मॉलर एक्सटेंट. यांच्यामध्ये कंप्लीट आयोनायझेशन होत नाही, दे आयोनायझेस, दे डिसोसिएट्स बट टू स्मॉलर एक्सटेंट. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे आपण, वीक इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणलेलं आहे. मग वीक ऍसिड्स वीक बेसेस. आता हा स्ट्रॉंग बेस आहे. आता हा अमोनियम हायड्रॉक्साईड हा कसा आहे, वीक बेस आहे. म्हणजे हे जे वीक बेसेस आहेत तर हे वीक बेसेस काय होतं, अगेन ते आयोनायझेस डिसोसिएट्स बट फॉर स्मॉल एक्सटेंट. म्हणजे हे झाले इलेक्ट्रोलाइटचे 2 टाइप. मग आता त्याच्यामधलं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बेसिकली वीक इलेक्ट्रोलाइट बद्दलच अभ्यास करायचा आहे. आता हे वीक इलेक्ट्रोलाइट्स आहेत. दीज वीक इलेक्ट्रोलाइट्स व्हेन डिसोसिएट्स दे प्रोड्यूसेस आयन्स बट टू द व्हेरी स्मॉल एक्सटेंट. आता बघा मगाशी मी डेफिनेशन जी सांगितलेली ती डेफिनेशन आता लक्षात येईल तुमच्या. आपल्याला काय कुणाशी कन्सर्न आहे, आपण आता सध्या वीक इलेक्ट्रोलाइट्स. फॉर एक्झाम्पल आपण हे ऍस्टिक ऍसिड घेतलेला आहे. सो दिस इज वीक इलेक्ट्रोलाइट. दिस वीक इलेक्ट्रोलाइट व्हेन undergo dissociation or when it ionizes it partially ionizes. म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये त्याचं काय होतं, आयनचं सेपरेशन होतं. सो इन द सोल्युशन म्हणजे त्या सोल्युशन मध्ये काय असतं, देयर आर सम डिसोसिएटेड मॉलिक्युल्स. म्हणजे हा एक मॉलिक्यूल आहे समजा which undergo dissociation. so this is dissociated molecule and it produces the ion. so in the solution there are ions and in that solution there are some undissociated molecules also present. लक्षात येते का, म्हणजे याच्यामध्ये जे डिसोसिएटेड मॉलिक्युल्स असतात आणि जे अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स असतात तर याच्यामध्ये काय होतं, दे प्रोड्यूसेस द इक्विलिब्रियम. म्हणजे या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, मग हे जे इक्विलिब्रियम साइन जे आहे ह्या वीक इलेक्ट्रोलाइटचे जे आयोनायझेशन आहे ते आपण असं डबल एरोनी रिप्रेझेंट करायचं. का रिप्रेझेंट केलं डबल एरोनी, बिकॉज इन दिस सोल्युशन देयर आर dissociated molecules. that means there are ions are present and also there are undissociated molecules also present. and dissociated ions, that means the ions and undissociated molecules they are in equilibrium in these weak electrolytes. ह्या weak electrolyte मध्ये असं हे
इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश असतं आणि ही जी आयोनायझेशन रिॲक्शन आहे कुणासाठीची वीक इलेक्ट्रोलाइटसाठीची ही आयोनायझेशन रिॲक्शन आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय डबल ॲरो म्हणजे ही डबल ॲरोनी काय करायची रिप्रेझेंट करायची. सो दिस इज अबाउट द इलेक्ट्रोलाइट्स.